बघा 5-5 किलोमीटर फिरती आणि परत खाती. आणि जाडी कमी करायची आणि जाडी कमी करायची. तुला आवडतं हे असं करायचं. कशाचा एन्जॉय काय? हा 100 किलोला चाललंय वजन. मला नको, तुलाच घे, तुला गायच्या. लाइटिंग लागल्यास लय भारी दिसते. संध्याकाळी ह्याच्यापेक्षा सुंदर दिसते. तेव्हा आलतो, ती पोरं आली की मग येण्यात तिथे ती गाडीवर रोज यावं लागतं ग बाई. नाही, ती गाडीवर फिरवतोय कुठं कुठं. तसं असं आमचा बंट्या कुठंच फिरवतो. म्हणलं आल्यावर आणू पोरीला तर ऐके ना आताच घेऊन यायचं. ती पोरी यायच्या आधी बॅगवर न जाताना तिला सोडायचं. आणि आजीकडे येतात. हा ना, ये म्हणा, चिकन मटन खायचं ये ना. देवाच्या मंदिरात आली आहे बाई तू. हे लाइटिंग लावल्यास लय भारी दिसतंय. लाइटिंग कावर लावलं नाही काही. 7ला लावतात. गणपतीचं रिद्धी सिद्धी मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे. खूप प्रसन्न वाटतं तिथं गेल्यानंतर. संध्याकाळी तर छान पैकी सगळीकडे लाइटिंग वगैरे लागल्या जातात. पण थोड्याशाच त्यांनी चालू केलेला. आम्ही थोडंसं लवकर गेलेलो 6 वाजता. 7च्या पूर्ण जर गेलं तर खूप छान इथं लाइटिंग दिसतात. आणि इथं फोटोशूट पण होतात इथं. म्हणजे नवीन कोण कपल्स असतील किंवा त्यांचे लग्न होणार असतील तशांचे खूप छान शूटिंग होते इथं. तर खूप छान मंदिर आहे. गणपतीचं आहे मंदिर रिद्धी सिद्धी. पण बरेच वर्ष लागले याला बांधकाम करण्यासाठी. पूर्ण मार्बलचं मंदिर आहे, त्याच्यामुळे खूप वेळ लागला ह्याला म्हणजे बनायला. जवळजवळ 30-35 वर्ष तरी लागले असतील एवढा. कारण की आम्ही लहान असताना पाहिलेलं, तर ते बनतच होतं तेव्हापासून. आत्ता जस्ट हे गेल्या वर्षी बनलेलं आहे. खूप सुंदर मंदिर आहे. पूर्ण मार्बल आहे. हे बघा, एंट्री आता आत केली आहे. आता लावून नाही मोबाईल, तरी पण मी चोरून व्हिडिओ काढला. तो ब्राह्मण रागवतो लगेच व्हिडिओ काढायला लागल्यास. पूजा चालू होती, आरती संध्याकाळची. मध्ये एक ब्राह्मण होते, ते पूजाची तयारी करत होते. आम्ही सहज वॉकिंगला गेल्यानंतर मग मंदिरामध्ये गेलेलो. ही माझी जाऊबाई आहे. मेन माझी जाऊबाई वॉकिंगला जातो. हे झाली पूजा आता. तो सारखा मला कॅमेरा खाली करा म्हणून ऑर्डर देत होता, तरी पण मी चोरून काढतच होती. गणपतीचं वाहन मूषक पण आहे.